नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये जुनी पेन्शन योजना कार्यपद्धती विहित याबद्दल शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। तर मित्रांनो, जुनी पेन्शन योजना कार्यपद्धतीबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक 27 जून 2024 रोजी जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू केल्याप्रकरणी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्याची कार्यपद्धती विहित करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 27 जून 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। दिनांक 5 फेब्रुवारी 2024 च्या परिपत्रकातील मुद्दा क्रमांक 6 नुसार भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांच्या खात्यावरील संचित निधी मागविण्याचा प्रस्तावात राज्य अभिलेख देखभाल अधिकरणाने मंजुरी दिल्यानंतरच्या भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांच्या केंद्र शासनाकडील सेवेतील नियुक्त्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ तसेच भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ त्यानंतर राज्याच्या सेवेतील नियुक्तीचे मासिक अंशदान व त्यावरील लाभ अशी तपशीलवार माहिती संबंधित आहरण व संवितरण अधिकारी आणि महालेखापाल कार्यालयात उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच दिनांक 5 फेब्रुवारी 2024 च्या परिपत्रकातील अनुक्रमांकानुसार संबंधित भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांचे स्वतःचे संशोधन व त्यावरील लाभ महालेखापाल कार्यालयाने भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व सेवानिवृत्ती मंत्रालयाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे पत्र क्रमांक 25/01 दिनांक 13 जुलै 2023 मधील परिच्छेद 8A व C येथे विहित केल्याप्रमाणे महालेखापाल कार्यालयाने संबंधित भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यावर जमा रक्कम व त्यावरील अद्ययावत विभाग यांची यथास्थिती पुनर्रचना करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 27 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय आपण पाहू शकता। तर मित्रांनो, हीच माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। तसेच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।